जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल्ल गेडा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आपण आता मुलींचं जे 800 मीटर आहे, जे मागील वर्षी जे मैदानी चाचणी झाली ती 800 मीटरची वर्धा, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अंतर जे आहे हे वाढलेलं आहे। आणि मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकला होता। आता अंतर किती वाढलं हे आता आपण बघू। इथून आपली स्टार्टिंग होणार आहे, इथून स्टार्टिंग होणार आहे। आणि हे जे आहे हे मागील वर्षी या ठिकाणाहून होतं, आता आपण मागे आलेलो आहे। हे या ठिकाणी 2 फूट 3 इंच दाखवा त्यांना, 2 फूट 3 इंच अंतर वाढलं आहे। आणि स्टार्टिंगलाच आता कसा रोड आहे मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी बऱ्याचशा ज्या मुली आहे आणि इथे कसं करायचं, स्टार्टिंग कशी करायची, काय करायची, आणि मी तुम्हाला सांगतो। आता चला तर आपण आता बघू कसा आहे ट्रॅक, ठीक आहे। हा आहे मुलींचा स्टार्टिंग पॉईंट, ठीक आहे। आता तुम्हाला पुढचा रोड कसा आहे, ट्रॅक कसा आहे आपण दाखवू। चला तर मग, चला तन्या गिरगिर टाक। आणि स्टार्टिंगलाच मुलीलाच थोडासा हलकासा चढ आहे, हलका म्हणता नाही म्हणता पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला दाखवतो। हा जो रोड आहे स्टार्टिंगले जास्त मुलीने ताकद लावून आहे, सिम्पलमध्ये ओढायचा आहे। कारण की माहीत आहे काय, स्टार्टिंगले जवळपास हा जो तुम्हाला मी ट्रॅक दाखवत आहे, आपला जो रोड दाखवत आहे तुम्हाला, हा चढ आहे, सिंपल चालते। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तुम्हाला अंदाज सांगतो की कुठपर्यंत चढ आहे तर तुम्ही पुढं बघत नाही। आणि तुम्ही काही व्हिडिओ स्किप नका करत, मग काही वांदा होऊन जाईल, आहे की मग त्याचं सरनं बरोबर सांगितलंच नाही, मी सांगतो पण तुम्ही ऐकतच नाही। हे बाय आता जवळपास चढ या ठिकाणी समाप्त झालेला आहे। आणि या ठिकाणावरून आता इथून इकडे प्लेन रोड आहे। हा पूर्ण प्लेन आहे, इथं चढ नाही आहे, उतार नाही आहे, काहीच नाही आहे, ठीक आहे। हे साईडचे तुम्ही चिन्ह पण बघत जा, म्हणजे तुम्हाला अंदाज लागून जाते कुठपर्यंत आपण ओढलं पाहिजे, कुठपर्यंत आपण कमी केली पाहिजे, कुठपर्यंत आपली ताकद वाचवली पाहिजे। ह्या ठिकाणी आपल्याला बघा तुम्ही, ह्या ठिकाणी आहे स्पीड ब्रेकर आपलं, आणि इथं आहे आपलावाला 400 मीटर समाप्त। इथून आता या डिवायडरपासून इथून इकडे 400 मीटर समाप्त, आणि इथून इकडे स्टार्टिंग आता दुसरं स्पीड ब्रेकर, ठीक आहे। आता इथून 400 मीटरपासून इथून इकडे हा तुम्हाला उतारच आहे, ठीक आहे। म्हणून तुम्ही स्टार्टिंगले जे आहे जास्त ओढू नका। जास्त जर तुम्ही स्टार्टिंगले ओढलं तर तुमच्या थाईज पूर्ण भरून जाईल, मग काय होईल, तुमचं फिनिशिंगले तुमच्यात एकूण काही ओढणं होणार नाही। म्हणून स्टार्टिंगले तुम्ही थोडीशी ताकद वाचव जा, चालतं नाही जरासं लवकर स्टार्टिंगले ताकद जेवढी वाचवली म्हणजे राहते तुम्हाला समोरच आहे, जास्त मागून सुद्धा निघायचं नाही आहे, नाही तर मागं राहिलं तर मागत राहून जाय, असं नाही झालं पाहिजे। ह्या संपूर्ण मी तुम्हाला जो ट्रॅक दाखवत आहे हा पूर्णच्या पूर्ण उतारच आहे। हे बघा, मगाशी आपण हे जे पाहिलं होतं नागपूर दादाबाई सेवाग्राम, ठीक आहे। आणि हा या ठिकाणी इथं आहे पूल। आता पुलापासून इथून इकडे पूर्णच्या पूर्ण प्लेन आहे, तर इथं उतार समाप्त झाला। हा पूर्ण प्लेन रोड आहे, पूर्णच्या पूर्ण प्लेन रोड आहे। तर इथपासून तर इथपर्यंत आता येतच आहे तुम्हाला आपलंवाला अंतर, ठीक आहे। आणि ह्या स्लो कर बाबू, स्लो कर। आणि ह्या ठिकाणी थांबते आता इथं आहे, हे जे आहे फिनिशिंग लाईन आहे, हे दाखव बाबा। हे पण मागच्या वर्षीची फिनिशिंग लाईन होय, हे कधी मागील वर्षी जी भरती झाली होती, पोलीस भरती वर्धा विभागाची मैदानी जी चाचणी आहे, ते इथं फिनिश लाईन समाप्त झाली होती। पण आता इथून तर इथं 1 2 आणि 3-4 पावलं मोठे आहेत, ठीक आहे। आणि आता आपण हे किती फूट अंतर फिनिशिंगला लांबलं आता हे बघणार आहे आपण, ठीक आहे। तनू भाऊ ठीक आहे, दाखव बाबा। आणि आता इथं दाखवा, आता इथं 3 मीटर जवळपास 25 इंच अंतर वाढलं, 25 इंच, ठीक आहे। म्हणजे जवळपास पाहून घ्या 10 फूट 8 इंच 7 इंच 7 अंतर वाढलेलं आहे। आता हे पूर्ण दाखवलं कसं आहे। तुम्ही आता खूप दुरून आता बाहेर जिल्ह्यातले आहे आणि दुरून जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म टाकले, त्यांना ह्या फायदा व्हावा यासाठी हा तुम्हाला परिपूर्ण ट्रॅक आम्ही पूर्ण दाखवला आहे सुद्धा, आणि मोजून सुद्धा दाखवला। आणि मागील वर्षीमध्ये
मैदानी चाचणीमध्ये 800 मीटरच्या आणि या वर्षीच्या 800 मीटरच्या मैदानी चाचणीचा किती मोठा फरक पडला. आणि विशेष म्हणजे आम्ही जुन्या याच्यावर पण ट्रायल घेतली होती, तरी आमच्या विद्यार्थ्यांना बराचसा आउट ऑफ टायमिंग टाकला. आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही नवीन जो ट्रॅक आहे, जो आखलेला आहे, मोजलेला आहे, त्याच्यावर सुद्धा टायमिंग आपल्या पोरीचा आउट ऑफ आहे. तुम्ही मागील पोरीचे संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तसा आहे, तुम्ही जर एकदा बघितलं कसं होते आणि धावण्यामध्ये ना तसा ट्रॅक दाखवण्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून आमचे धावण्याचे तुम्ही व्हिडिओ पहा मुलींचे, जेणेकरून तुम्हाला कुठं स्पीड कमी करायची, कुठं जास्त करायची, स्टार्टिंगला ताकद लावायची का फिनिशिंगला ताकद लावायची, कुठं लावायची किंवा नाही लावायची, हे तुम्हाला संपूर्ण माहीत पडेल. आणि जितके काही वर्धेमध्ये ज्या काही मुलींनी फॉर्म टाकले आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना फायदा होईल. चला, हा व्हिडिओ सर्वांना पाठवा आणि मागचीवाले आमचे जुने व्हिडिओ पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.